नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मेथीचा खमंग भन्नाट असा नाश्त्याची रेसिपी. त्याआधी चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला वेळ न घालवता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एक बंच मेथीचा घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याची कोवळे देठे घ्यायची आहेत. बाकी जर जरड असेल तर ते नाही घ्यायचे. तर इथे आपण याला आता या पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. तर जसं तुम्हाला जमतं कैचीने करायचं असेल तर कैचीने करू शकता. मी इथे चाकूने करते. तर या पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचंय. तर तुम्ही इथे पूर्ण मेथी सुद्धा घेऊ शकता, नाहीतर मग अर्धी पालक अर्धी मेथी असं सुद्धा घेऊ शकता. तर मी इथे आता मेथीचाच बनवते. तर इथे मी सगळे मेथी जे आहेत कट करून घेतली आहे. या मेथीला आपण एका भांड्यात घालून घेऊ. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी. याच्यामध्ये ज्वारी आणि बाजरी दोन्ही पीठ मिक्स आहे ते याच्यामध्ये घेते मी. तुमच्याकडे कुठलंही एक असेल तरीही चालेल. तरी आपण याच्यामध्ये घालून घेऊया. खायला खूप हेल्दी असतं, नक्की ट्राय करून बघा. यासोबतच मी इथे घेते अर्धा वाटी गव्हाचं पीठ म्हणजे कणिक. कणकेमुळे बाइंडिंग मस्त येईल. आणि यासोबतच नाश्ता खमंग बनवण्यासाठी मी इथे पाव कप बेसन घेतलेलं आहे, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया. यासोबतच मी इथे 1 मोठा चमचा तीळ घालून घेते आणि याच्यामध्ये मी लसूण, अद्रक आणि मिरचीचा पेस्ट करून घेतला आहे, म्हणजे जाडसरच ठेचून घेतलेला आहे. यासोबतच पाव चमचा हळद घालून घेऊया. तर मी इथे तिखटचा वापर नाही करणार आहे, त्यामुळे मिरची आधीच तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घालू शकता. सोबतच 1 मोठा चमचा मी इथे धने पावडर टाकले आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि अर्धा निंबूचा रस घेऊया. जर तुमच्याकडे निंबू नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता. तर याने मस्त अशी चटपटीत टेस्ट येईल याची. तर इथे ओवा टाकायला विसरले होते मी. तर या पद्धतीने हातावर थोडासा ओवा घ्यायचा आहे आणि हातानेच या पद्धतीने चोळून टाकायचं आहे, म्हणजे मस्त असा स्वाद येईल याचा. यासोबतच 1 चमचाभर तेल टाकून घेऊया. अगदी छोटा चमचाभर टाकायचे, खूप जास्त तेल नाही टाकायचंय. आणि आता हाताने सगळं हे मिक्स करून घेऊया. तर सध्या पाणी नाही टाकायचंय, आधी सगळं मिक्स करून घ्यायचंय. तर पाणी जपून टाकायचंय, कारण मेथीमध्ये सुद्धा पाणी असतं. जसं जसं आपण याला चोळू तशी तशी मेथी सॉफ्ट होईल आणि ते आपलं पाणी सोडेल. तर असं या पद्धतीने थोडं थोडं पाणी ऍड करायचंय, एक सोबत खूप जास्त नाही टाकायचंय. आता बघू शकता मस्त असा येथे गोळा तयार करून घेतलेला आहे मी. तर हा गोळा तयार झालेला आहे. यासोबतच मी इथे या पद्धतीची एक चाळणी घेऊन घेते आणि याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्या गोळ्यामधनं आपण असा थोडासा तोडून घेऊया. तर जसे तुम्हाला शेप द्यायचे आहे तसे देऊ शकता. तर या पद्धतीने मी हाताने याचा रोल बनवून घेते. तर एका पाटावर घेऊन घेऊया आणि याला मस्त असा रोल करून घेऊया. तर जाडा पातळ जसं तुम्हाला वाटेल तसं करू शकता. तर बघू शकता या पद्धतीने मी ते सगळे रोल जे आहेत बनवून घेते आणि येथे आपण एका चाळणीमध्ये याला ठेवून घेऊया. तर इथे सगळे इथे बनवून झालेले आहेत, बघू शकता. तर चला आता आपण याला स्टीम करायला ठेवूया. तर स्टीम करायसाठी मी एका पॅनमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. सोबतच यामध्ये आपण या पद्धतीचा रिंग ठेवू शकता, नाहीतर प्लेट असेल तर प्लेट सुद्धा ठेवू शकता. आणि ही चाळण जी आहे ते याच्यामध्ये ठेवून घेऊया. आणि आता आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर इथे 10 मिनिटं याला स्टीम करून घ्यायचंय, जेणेकरून हे मस्त आतपर्यंत छान शिजेल. तर मी इथे 10 मिनिटं याला शिजवून घेते. तर 10 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता कलर बघू शकता चेंज झालेला आहे आणि मस्त असे आतपर्यंत शिजले आहेत. तर आता आपल्याला याला छान थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर आपण याचे काप करून घेऊ. तर इथे थंड करून घेऊया आधी. तर बघू शकता इथे आता थंड झालेले आहेत. आता आपण याला एका बोर्डवर घेऊन याचे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेऊया. तर छोटे मोठे जसे तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने इथे कट करून घ्यायचे आहेत. तर याला
गुजराती डिश म्हणतात याला. गुजरातीमध्ये मेथी की मुठिया असं सुद्धा म्हणतात. तर नक्की ट्राय करून बघा, कारण या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मेथी खाऊ शकता. मार्केटमध्ये मस्त अशी मेथी यायला सुरुवात झाली आहे. तर या पद्धतीने डिश बनवू शकता तुम्ही. तर सगळे मी इथे कट करून घेते. तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. तर बघू शकता इथे मी ते कट करून घेतलेले आहे. आतपर्यंत मस्त हे शिजलेले आहेत. तर तुम्ही असंच सुद्धा खाऊ शकता. पण मी याच्यासाठी एक वगार बनवणार आहे, म्हणजे एक तडका बनवून घेऊया. तर एका पॅनमध्ये मी टाकते 2 चमचे तेल. तर खूप जास्त तेलाची पण गरज नाही आहे याच्यामध्ये. आणि सोबतच तेल गरम झालेलं आहे. अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया. आणि चिमूटभर याच्यामध्ये आपण हिंग टाकून घेऊया. सोबतच इथे मी ते कढीपत्ता घेतलेला आहे, म्हणजे गोडलिंबची पानं घेतलेली आहेत. या सोबतच मी इथे एक मोठा चमचा भरून तीळ घालून घेते. तीळ टाकली ना मस्त असा स्वाद येतो, नक्की ट्राय करा. तर एकदा आपण याला फिरवून घेऊया. आणि आपण आता याच्यामध्ये जे आपण बनवलेले आहे मेथीची मुठिया ते याच्यामध्ये टाकून घेऊया. आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तरी हलके हलके पॅनला लागले ना तर मस्त चव लागते, मस्त असे क्रिस्पी लागतात हे. तर जसे तुम्हाला वाटतात तसे तुम्ही याला फ्राय करून घेऊ शकता. तर तुम्ही इथे 3 ते 4 दिवस याला ठेवू शकता, अजिबात खराब होणार नाही. आणि याच्यामध्ये वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया. तर मेथीची मुठिया जी आहेत आपली बनवून तयार झालेली आहेत. तुम्ही याला जेवणासोबत खाऊ शकता, स्नॅक्समध्ये खाऊ शकता. चवीला एकदम भन्नाट लागतात. नक्की ट्राय करून बघा. तर इथे आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. तर बघू शकता, दिसायला बघू शकता मस्त दिसतायत. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय.